नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा श्वेता आणि प्रेरणाला घडलेला सगळा प्रकार सांगत असते. आता तेजा सांगते की ती बाई जेव्हा पहिला घास घेत होती ना, तेव्हा माझा श्वास असा इथे अडकला होता. म्हणजे मला असं झालं की एकतर मी पुरणपोळी पहिल्यांदा बनवली आयुष्यात, पण तिने सगळी पुरणपोळी संपवली आणि नंतर मला काय म्हणाली माहिती आहे का? शेवंता, तुझ्या डोक्यावर ना अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे. तुझ्या हाताच्या चवीने माझी रसना तृप्त होते. आणि म्हणते की मला तर असं झालं होतं की रसना म्हणजे काय, मला ते ऑरेंजवाली रसना आठवली ग. मग काय असं मी थँक्यू म्हणाले कसं बसं आणि तिथून मग सटकले. आता श्वेता प्रेरणाला म्हणते की पण खरंच प्रेरणा, तुझ्या हातच्या चवीसाठी तुला सॅल्यूट आहे. आणि तेजाला पण म्हणते की आणि तुलासुद्धा सॅल्यूट आहे. असं डायरेक्ट जाऊन भिडणं सोपं नाही आहे बरं का. यावर प्रेरणासुद्धा म्हणते की नाहीतर काय, आणि ही घरी येईपर्यंत माझासुद्धा जीव इथंपर्यंत आला होता, पण आता तुझ्याकडून सगळं ऐकलं ना तेव्हा बरं वाटतंय. आता तितक्या तिथे मिठू येते. आता मिठू खूप टेन्शनमध्ये असते आणि तिचं लक्ष या तिघींकडेही नसतं. आता तेजा मिठूला बघून मिठूला म्हणते की मिठू, काय करेक्ट वेळेत आलीस ग तू, तुला नाही किस्सा सांगते. मात्र मिठू अजिबात तेजाकडे लक्ष देत नाही आणि ती खूपच घाबरलेली असते आणि घाबरतच आता ती पाणी प्यायला लागते. आता या तिघींनाही जरा आश्चर्य वाटतं आणि तिघीही मिठूजवळ येतात. आता श्वेता मिठूला विचारायला लागते की मिठू अगं काय झालं तुला. आता मिठू खूप घाबरलेली असते आणि थरथरतच तिच्या मोबाईलमधील एका बाईचा फोटो सगळ्यांना दाखवत म्हणते की ही बघ शारदाताई मंजुषाकडे स्वयंपाक करायला यायची, तिला संदेश सोडायला गेला आणि तिला मारून टाकलं. अगं मंजुषानेच तिला मारून टाकलंय. हे ऐकून आता सगळेजण खूप घाबरून जातात. आता मिठू पुढे सांगते की जंगलात हिची बॉडी पडलेली होती, सगळीकडे ही बातमी फिरते, आपण तेजाला तिकडे नको पाठवायला असं म्हणून ती तेजाला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तेव्हा तेजा तिला समजावत म्हणते की हे बघ मिठू, तू घाबरू नकोस. हे बघ मी ऑलरेडी त्या घरात शिरली आहे आणि आपण पुराव्याच्या खूप जवळ आहोत. आता हे मिशन सक्सेसफुल करावंच लागणार आहे आपल्याला, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. आणि जरुरी नाही आहे ना की त्या बाईसोबत तिने जसं केलं ती माझ्यासोबतसुद्धा करेल म्हणून, मला तर नाही वाटत असं. आणि आपण तसंही काळजी घेतोय ना, तर आता हे मिशन आपण असं संपू नाही शकत. यावर आता श्वेता म्हणते की मला असं वाटते की तेजा बरोबर बोलते, म्हणजे मला तेजाचं पटतंय, पण मी तुझी मिठूची काळजीसुद्धा कळते मला. आणि मला असं वाटतंय की जी कोणी बाई आहे ना ती अत्यंत साधी बाई आहे, पण आपलं तसं नाही आहे ना, आपण एका मिशनवर आहोत, त्यामुळे आपण सगळी काळजी घेऊ. आणि ती तेजाला म्हणते की तेजा खरंच तुला खूप सांभाळावं लागेल. आणि तिला विचारते की मला असं वाटतं की तू सेल्फ डिफेन्स शिकतेस का. यावर तेजा म्हणते की सेल्फ डिफेन्स, आत्ता सेल्फ डिफेन्स कुठून शिकणार मी, म्हणजे आता क्लासेस वगैरे जॉईन करावे लागतील ना, आणि आता एवढ्या आयत्या वेळेत. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा तुला क्लासेस तर करावेच लागतील, पण मला काय वाटतं आपण निवेदिता मॅडमची मदत घेऊया का यासाठी. यावर आता श्वेता म्हणते की हो, आणि वल्लरीसुद्धा म्हणत होती की काही प्रॉब्लेम झाला तर निवेदिता मॅडमशी कॉन्टॅक्ट करा, असं म्हणून ती लगेचच आता निवेदिता मॅडमला लगेचच फोन करायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की निवेदिता मॅडम आता घरी आलेले असतात आणि जिचा खून झालेला असतो त्या बाईचा फोटो त्या मोबाईलमध्ये बघत असतात. आता मिठू खूपच इमोशनल झालेली असते आणि रडतच निवेदिता मॅडमला सांगत असते की खूप चांगल्या होत्या ओ शारदाताई, आणि त्यांच्या मुलीलासुद्धा ना मंजुषानेच गायब केले असा संशय आहे आम्हाला. तेव्हा तेजा म्हणते की हो, आणि एवढंच काय तर त्यांनासुद्धा गावाला न्यायच्या निमित्ताने त्या लोकांनी मारून टाकलं, एवढे नालायक लोक आहेत. यावर आता मिठू म्हणते की नालायक काय म्हणते, नराधम म्हण. यावर निवेदिता मॅडम म्हणतात की नराधम हा शब्दसुद्धा अपूर्ण आहे त्यांच्यासाठी, जनावराला पण लाज वाटेल ना असं कृत्य करतात ही माणसं, किती भयंकर आहे हे सगळं. आणि त्या खूप इमोशनल होत म्हणतात की रोज पेपरमध्ये वाचतो आपण, समाजात वावरताना मात्र आपण उच्चभू असल्याचा, सभ्य असल्याचा आव आणतो, आणि त्यातून ही असली किळसवाणी कामं करतात ही लोक. आणि त्यात ही माणसं कुणी साधीसुधी गुन्हेगार नाही आहेत, अतिशय निर्ढावलेली गुन्हेगार आहे ते. आणि दुर्दैवाने अशा लोकांच्या हात अगदी वरपर्यंत पोहोचलेले असतात. त्यांच्या विरोधात काही पाऊल उचलणं, त्यांच्या विरोधात काही करणं खूप कठीण आहे. आणि परत त्या तिघींजवळही येत त्या तिघींकडे बघत म्हणायला लागतात, मी कठीण आहे असं म्हटलं, अशक्य नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की या लोकांवर आपण कुठलीही कायदेशीर कारवाई नाही करू शकत, कारण आपल्याकडे तसे ठोस पुरावे नाही आहेत आणि तेच आपल्याला मिळवायचे आहेत, आणि तेही गनिमी काव्याने. ती माणसं अतिशय क्रूर आहेत.
त्यांना खून जरी लागली ना कानाची तरी किडनॅप केलेल्या त्या मुलींना ते ठार मारायला पण मागे पुढे पाहणार नाहीत. आणि त्यासाठी अतिशय जपून पाऊल उचललं पाहिजे आपल्याला. आणि तुमच्या तिघींबद्दल त्यांना थोडा जरी संशय आला ना तरी तुमचाही काटा ते काढू शकतात. आणि म्हणूनच तुम्हाला अतिशय स्ट्रॉंग व्हावं लागेल. असं घाबरून मुळूमुळू रडून नाही चालणार. आणि त्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकीला सेल्फ डिफेन्स शिकावंच लागेल. तेव्हा मिठू विचारते की पण मॅडम मला कशासाठी? यावर निवेदिता मॅडम म्हणतात की तेजाचा जीवाला धोका आहे कारण ती तिच्या घरात काम करते. मग तुझ्याही जीवाला काही कमी धोका नाही आहे, तू आश्रमात काम करतेस बरोबर. तेव्हा प्रेरणा म्हणते की मॅडम मी प्रेग्नेंट आहे त्यामुळे मला. तेव्हाच आता निवेदिता मॅडम तिला म्हणतात की प्रेरणा अगं लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना हे सोडत नाहीत ही माणसं. देव ना करो पण तुझ्यावर जर हल्ला झाला तर तुला स्वतःचा आणि तुझ्या बाळाचं संरक्षण करता आलं पाहिजे. तेव्हा हे ऐकून आता प्रेरणा खूप घाबरून जाते. तेव्हा निवेदिता मॅडम तिला म्हणतात की काळजी नको करूस, मी तुला वेगळं टेक्निक शिकवेन. आणि म्हणतात की मला तर असं वाटतं की जगातल्या प्रत्येक बाईला हे सेल्फ डिफेन्स टेक्निक यायलाच पाहिजे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. आणि त्या तेजा आणि मिठूला म्हणतात की तुम्ही दोघीही तयार व्हा चला. तर आता यानंतर आपण पाहतो की निवेदिता मॅडम या तिघींनाही खाली ग्राउंडवर घेऊन आलेले असतात आणि तिघींनाही सांगत असतात की सेल्फ डिफेन्सच्या काही टेक्निक आता मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकाल, कोणी तुम्हाला पकडलं तर तुम्ही स्वतःची सुटका कशी करू शकाल, या सगळ्या गोष्टी आपण शिकणारच आहोत. पण त्यात सगळ्यात आधी महत्त्वाचा आहे तो म्हणजे फिजिकल फिटनेस. तेव्हा तेजा म्हणते की हो आम्ही तर आहोत बारीक. यावर निवेदिता मॅडम म्हणतात की तुम्ही बारीक आहात पण तुम्ही फिट आहात असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा तेजा आणि मिठू दोघी म्हणतात की हो. यावर निवेदिता मॅडम म्हणतात की मग आता तुम्ही लगेच या ग्राउंडला 10 राऊंड मारा. यानंतर मग तुम्हाला लगेचच दोरीवरच्या उड्यासुद्धा मारायच्या आहेत. तेव्हा मिठू आणि तेजा खूप खुश होतात आणि म्हणतात की फक्त 10. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात की हो फक्त 10, आता लगेच जा राऊंड मारा. तेव्हा या दोघीही ग्राउंडला राऊंड मारायला लागतात. तेव्हा निवेदिता मॅडम आता प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा मी तुला यांच्यासारखं काही करायला सांगू नाही शकत पण तू बेसिक एक्सरसाइज कर. थोडंसं चाललं, थोडंसं फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज ते तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. पण मी तुला सेल्फ डिफेन्सच्या काही अजूनही टेक्निक सांगणार आहे. असं म्हणून त्या एक स्प्रे दाखवत म्हणतात की हा पेपर स्प्रे म्हणजे काय आहे. हा स्प्रे जर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात मारला तर त्याचे डोळे झोंबतात आणि काही क्षण त्याचे डोळे झोंबतात, त्यामुळे तेवढ्याच वेळात तुला तिकडून पळून जाता येईल. म्हणून हा स्प्रे स्वतःजवळ ठेव. तसंच तू स्वतःजवळ अतिशय तिखट अशी मिरची पूड ठेवत जा. आणि समजा असाच काही प्रसंग आला तर तू समोरच्या डोळ्यात ती फुंकू शकते किंवा टाकू शकते, जेणेकरून त्या माणसाला इतक्या वेदना होतील की तुझ्यावरचा होल्ड सुटू शकेल. कधी या 2 गोष्टींशिवाय घराच्या बाहेर नाही पडायचं. तर इकडे तेजा आणि मिठू दोघी आता खूपच थकलेल्या असतात आणि येऊन त्या पाणी प्यायला लागतात. आता निवेदिता मॅडम या दोघींनाही म्हणतात की आता तुम्हाला दोरीवरच्या उड्या मारायच्या आहेत. हे ऐकून दोघी खूप टेन्शनमध्ये येतात. आता निवेदिता मॅडम त्यांना आता जबरदस्तीने 100 दोरीवरच्या उड्या मारायला सांगतात. आता दोघी कसं बसं त्या दोरीवरच्या उड्या मारायला लागतात. तर निवेदिता मॅडम इकडे प्रेरणाला काही टिप्स देत असतात. आता यानंतर या दोघी 100 दोरीवरच्या उड्या कंप्लीट करतात. यानंतर आता सगळी घरात येतात. तेव्हा निवेदिता मॅडम या तिघींनाही म्हणतात की आता मी तुम्हाला काही टेक्निक शिकवणार आहे, त्या तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. आणि प्रेरणाला म्हणतात की त्यासाठी प्रेरणा तुझंसुद्धा काम आहे. जे काही टेक्निक मी यांना दाखवते ना ते तू रेकॉर्ड कर, म्हणजे ते तुम्ही व्हिडिओ बघून पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करू शकाल. आणि आता त्या मिठू आणि तेजाला विचारतात की आता तुमच्यावर समजा कोणी हल्ला केला तर तुम्ही काय कराल. यावर मिठू पटकन म्हणते की पळून जाईल. यावर आता निवेदिता मॅडम तिला म्हणतात की पळून तर जायचंच आहे पण त्याआधी स्वतःला सोडून तर घ्यावं लागेल की नाही, म्हणजे काही वेळा बायकांच्या बाबतीत काय होतं केस पकडतात. आणि ते तेजाला म्हणतात की माझे केस पकड. तेव्हा तेजा थोडीशी टेन्शनमध्ये येते. तेव्हा निवेदिता मॅडम तिला म्हणतात की अगं घाबरू नकोस, पकड, एकदम घट्ट पकड. तेव्हा तेजा आता निवेदिता मॅडमचे केस पकडते. तेव्हा निवेदिता मॅडम सांगतात की असे केस पकडल्यावर आपण काय करायला जातो, आपण असे केस सोडवायला जातो. तर तसं न करता काय करायचं आहे, दोन्ही हाताने त्याचा हात असा घट्ट पकडायचा आणि जोरात त्याचा हात पिरगळत म्हणतात की असा जोरात पिरगळायचा. आता तेजा खूपच घाबरलेली असते आणि ओरडायला लागते. तेव्हा निवेदिता मॅडम तिला म्हणतात की अगं घाबरू नकोस. आता निवेदिता मॅडम पुढे सांगतात की असं त्याला जोरात लात मारायची आणि असं जोरात ढकलून द्यायचं. आता हे सगळं मिठू आणि प्रेरणा खूप कौतुकाने बघत असतात. तर आता तेजासुद्धा खूपच खुश झालेली असते. आता मिठू म्हणते की मॅम पण कुणी समोरून येऊन चाकूने हल्ला केला तर. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात की त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे, हे दाखवते.
आणि त्या मिठूला म्हणतात की चाकू म्हणून काहीतरी घे. तेव्हा मिठू आता तो हेअर ब्रश घेते आणि निवेदिता ताईंना दाखवायला लागतं. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात की पहिल्यांदा तो चाकूचा हात असा आपल्या हाताच्या कैचीत पकडायचा आणि मग दुसऱ्या हाताने कोपऱ्याने जोरात तोंडावर मारायचं, चाकू खेचायचा आणि गळ्याला लावायचा त्याच्या. आणि त्या आता म्हणतात की तेजाला बरं चला तर तुम्ही दोघी मला प्रॅक्टिस करून दाखवा. तेव्हा तेजा निवेदिता मॅडमला म्हणते की पण मॅडम त्याआधी मला माझा एक प्रश्न होता, समजा कोणी केसाला पकडलं नाही किंवा कोणी चाकूच नाही दाखवला, पाठीमागून येऊन पकडलं तर काय करायचं. त्यावर निवेदिता मॅडम म्हणतात की हो, त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे, तुम्हाला दाखवते. असं म्हणून त्या आता तेजाला म्हणतात की पकड. तेव्हा तेजा निवेदिता मॅडमला पाठीमागून पकडते. तेव्हा निवेदिता मॅडम सांगतात की आपण काय करतो हे असं सोडवायला जातो तर ते नाही करायचं, पायाने असं त्याच्या पायावरती जोरात मारायचं, म्हणजे त्या माणसाची ताकद आपल्यापेक्षा जास्त असते त्यामुळे सोडवू नाही शकत. तर त्याचं बोट पकडायचं आणि ते असं उलटं फिरवायचं, म्हणजे ते मोडूसुद्धा शकतं. मग बोट दुखलं की त्याची पकड लूज होईल, मग असं जोरात त्याला ढकलून द्यायचं, समजलं. तेव्हा आता या तिघीही निवेदिता मॅडमसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता प्रेरणा विचारते की बरं कोणी पोटाला न पकडता गळा पकडला तर काय करायचं. तेव्हा निवेदिता मॅडम आता ही सुद्धा ट्रिक सांगायला लागतात आणि मिठूला म्हणतात की मिठू ये तू गळा पकड माझा. तेव्हा मिठू आता त्यांचा गळा पकडते. तेव्हा निवेदिता मॅडम सांगतात की आपण हे असं सोडवायला जातो, हे असं कधीही नाही करायचं, कारण त्या व्यक्तीची ताकद आपल्यापेक्षा जास्त असते. तर काय करायचं, हे दोन्ही हाताने जोरात त्याच्या डोक्यावर मारायचं आणि त्याच्या डोळ्यात हात घालायचा आणि त्याला लाथ तसे मारून जोरात ढकलायचं. तर आता या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स ऐकून आणि सगळ्या टेक्निक्स ऐकून सगळेजण खूपच खुश झालेले असतात आणि निवेदिता मॅडमसाठी टाळ्या वाजवायला लागतात. तर आता यानंतर निवेदिता मॅडम सर्वांचा निरोप घेऊन तिथून चाललेले असतात आणि जातानाच या तिघींनाही म्हणतात की मला माहिती आहे आज मी तुम्हाला खूपच दमवलं आहे, पण काय आहे आज जे तुम्ही सहन करून घ्याल ना त्यामुळेच उद्या तुम्हाला विजय मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात असू द्या की तुमचा त्रास काहीच नाही आहे, त्या मंजुषाने ज्या मुलींना किडनॅप केले ना त्यांचा होणारा त्रास, त्यांना होणाऱ्या वेदना याचा विचार करा. आणि म्हणतात की मी खरंच देवाकडे प्रार्थना करते की तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू दे. आणि ते तिथून जायला लागतात. तेव्हा या तिघीही निवेदिता मॅडमला थांबवतात आणि म्हणतात की मॅडम, ते निवेदिता मॅडम त्यांच्याकडे बघायला लागतात. तेव्हा या तिघी निवेदिता मॅडमला सॅल्यूट करतात. आता निवेदिता मॅडम म्हणतात की मला तुमचा खूप अभिमान वाटतो आहे, एवढं मोठं काम तुम्ही हाती घेतले, सोपं नाही येते. तेव्हा त्या मंजुषाच्या पापाचा हिशोब करून तिला कठोरातली कठोर शिक्षा करवाल ना तेव्हा मीही तुम्हाला असाच सॅल्यूट करेन. आणि म्हणतात की तुम्हाला कधीही कसलीही गरज लागली ना तरी निसंकोचपणे मला बोलवा, मी आहे तुमच्यासोबत आणि स्वतःची काळजी घ्या. असं म्हणून त्या या तिघींचाही निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता निवेदिता मॅडम तिथून जात असतात आणि या तिघी खूप कौतुकाने निवेदिता मॅडमकडे बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मंजुषाताई एका माणसासोबत बोलत असतात आणि तो माणूस मंजुषाताईला म्हणत असतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली. तेव्हा मंजुषा मॅडम विचारतात की टेम्पो साधारण किती वाजता पोहोचणार आहे वाशी गोडाऊनला. यावर तो माणूस सांगतो की साधारण 11:30 वाजता. आणि तेजा हे सगळं काही आता चोरून ऐकत असते आणि सगळं या दोघांचंही बोलणं तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. तर इकडे मंजुषाताई त्या माणसाला म्हणत असतात की यावेळेस मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही आहे, कारण दरवेळी नुकसान परवडत नाही मला. आता हे सगळं ऐकून तेजा खूप रागाने मंजुषाकडे बघत असते. तर यानंतर आता मिठू श्वेताला सांगत असते की तेजाचा मेसेज आला आहे आणि ती म्हणते की मंजुषाने ना त्या मुलींना वाशीच्या गोडाऊनमध्ये लपवून ठेवले अगं, आणि ती थोड्या वेळाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार आहे, काय करायचं आता आपण. तेव्हा श्वेतासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.